तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरची सुरुवात केल्यानंतर परभणीचे खासदार संजय जाधव काल खासगी विमानानं दिल्लीला रवाना झालेले आहेत। संजय जाधव दिल्लीला रवाना झाल्यानंतर त्यांच्या घराबाहेर शांतता पसरलेली आहे। दुसरीकडे कार्यकर्त्यांमधून सोशल मीडियावर नाराजीही व्यक्त केली जाते। ऑपरेशन टायगर राबवण्याला सुरुवात झालेली आहे। परभणीचे खासदार संजय जाधव हे काल नांदेड विमानतळावरून प्रायव्हेट विमानाने दिल्लीकडे रवाना झालेले आहेत। त्यांच्यासोबत अजून 2 खासदार असल्याची देखील चर्चा आहे। आपण जर पाहिलं तर मागील काही दिवसापासून खासदार संजय जाधव हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात नसल्याचे चित्र होते। कारण खासदारांनी मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीला देखील गैरहजेरी लावली होती। त्यामुळे खासदार संजय जाधव हे एकनाथ शिंदे सोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते। एकंदरीतच पाहिलं तर खासदार संजय जाधव यांनी आपण पक्षाची प्रतारणा करणार नसल्याचे देखील जाहीर केलं होतं। मात्र परिस्थिती काय होते आणि त्यानुसार काय निर्णय घ्यावे लागतात हे पाहावं लागणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं। आपण जर पाहिलं तर रात्री खासदार संजय जाधव हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। आज 6 खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता काय घडामोडी घडतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आपण सध्या खासदार संजय जाधव यांच्या घराच्या बाहेरून आहोत। तर पाहताव की या ठिकाणी कशा प्रकारे शुशुकाट आहे। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी परभणीमध्ये पसरलेली आहे। कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर आता खासदार संजय जाधव यांचा विरोध केला जात असल्याचे चित्र देखील पाहावयास मिळत आहे। अक्षय मुंढे, पुढारी।